ही 30 वर्षाची परंपरा आहे। मी दर वाढदिवसाला एक सभा घेतो। पहिले मी एक ओट्यावर सभा घ्यायचो, 550 लोक राहायचे। मग 100 आले, 200 आले, 500 आले, आता 1000 आले। आणि त्या दिवशी आम्ही संकल्प करत असतो की आपल्याला दरवर्षी काय करायचं आहे। आणि सध्या तर काय करावं हे समजत नाहीये, कारण की कमी पाऊस पडेल अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय। अल निनोचा प्रभाव येईल अशा पद्धतीचं वातावरण तयार झालंय। त्यामुळे आम्ही या वर्षी संकल्प केला की जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जे 460 किलोमीटरचे नाले आहेत ते 100% CSR मधून आम्ही त्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि त्याचा पहिला टप्पा 40 किलोमीटरचा मी आज पूर्ण केलेला आहे। शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मला विचारलं की तू हे काम कसं करतोय, म्हणलं साहेब देणाऱ्याचे हात हजार आहे तुमच्या आशीर्वादामुळे, आणि त्याच आशीर्वादाने मी हे काम करतोय। आज मला ही सभा घेत असताना खूप आनंद वाटतोय। जेव्हा आम्ही 40 लोक आणि 10 अपक्ष गुवाहाटी गेले होते, काय झाडी काय डोंगर, त्यावेळेस इथेच शिंदे साहेबांची सभा झाली होती मुख्यमंत्री झाल्यावर। आणि आज त्या गोष्टीचा आनंद आहे। जरी आज शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी त्यांचा दुपारी मला फोन आला आणि त्यावेळेस मी त्यांना बोललो की आदरणीय श्रीकांत भाऊ माझ्या वाढदिवसाला येत आहेत। साहेब मी एक फकीर माणूस होतो, पान ठेला चालवणारा माणूस होतो, या गावाचा गुलाब होतो। या गावाच्या गुलाबराव करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ते केलेलं आहे। बरेच दिवस गेले या जळगाव जिल्ह्यामध्ये। शिवसेना जेव्हा उभी राहत होती त्या काळापासून तर आजपर्यंत शिवसेना या मतदारसंघामध्ये टिकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलंय।